श्लोक 6. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अर्थ: सूर्य, चंद्र, अग्नी ते स्थान प्रकाशित करू शकत नाहीत. ज्या ठिकाणी गेले म्हणजे परत यावे लागत नाही, तेच माझे म्हणजे परमात्म्याचे परमधाम आहे. विवरण: या दृश्य जगात सूर्यासारखी तेजस्वी, प्रकाशमान अशी दुसरी कोणतीच गोष्ट नाही. मात्र असा तेजस्वी सूर्य त्या परमधामाला प्रकाशित करण्यास मात्र असमर्थ आहे. मग सूर्यापासून प्रकाशित होणारा चंद्र व अग्नी त्याला कसे काय प्रकाशित करू शकणार? या अध्यायाचे 12व्या श्लोकात भगवान म्हणतात, यदादित्यगतं तेजो जगद्भासेयतेखिलम् यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. म्हणजे सूर्य, चंद्र, अग्नी यांना प्राप्त झालेले तेज परमात्म्याचेच आहे. म्हणजेच सूर्याला आपण स्वयंप्रकाशित समजत असलो तरी वास्तवात तो खरं परप्रकाशीच आहे. कारण त्याला मिळालेले तेज, प्रकाश हे भगवंताचे आहे. या परमतत्वापासून प्रकाश मिळवतो. या श्लोकाचा संदर्भ कठोपनिषदाचे एका श्लोकात आलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे, त्या परमात्म्याला सूर्य प्रकाशित करीत नाही, चंद्र आणि तारे प्रकाशित करीत नाहीत, विद्युतही प्रकाशित करीत नाही. मग हा अग्नी त्याला कसा काय प्रकाशित करू शकेल? हे संपूर्ण जगत त्या परमात्म्याच्या प्रकाशानेच प्रकाशित होते. परमात्म तत्व हे चेतन आहे, तर चंद्र सूर्यादी गोष्टी जड प्राकृत आहेत. सूर्य, चंद्र, अग्नी क्रमाने नेत्र, मन आणि वाणी यांना प्रकाशित करतात. म्हणूनच नेत्रांनी परमात्म तत्व दिसू शकत नाही, मनाने त्याचे चिंतन केले जात नाही आणि वाणीने त्याचे वर्णन सुद्धा करता येत नाही. जडतत्वाने चेतन परमात्म तत्वाची अनुभूती होऊ शकत नाही. ते चेतन परमात्म तत्व प्रकाशक असल्याने परिपूर्ण आहे, त्याला प्रकाशकतेचा अभिमान नाही. तसेच सूर्य, चंद्र, अग्नी, तारे हे सर्व नामरूपाच्या कोटीत येतात, तर परब्रह्म नामरूपा पलीकडे असल्याने त्याचे तेजाने चंद्र सूर्यादिकांना प्रकाश मिळतो. त्याला कोणाकडून प्रकाश मिळण्याची अपेक्षा नाही. तर ज्ञानदेव 9व्या अध्यायात असे सांगतात की हे सर्वजण म्हणजे चंद्र, सूर्य जे काही पंचमहाभूते आहेत, ही सर्व भगवंताच्या आज्ञेप्रमाणे वागतात. आणि त्यांनी पुढील ओव्यात त्याचे वर्णन केलेले आहे. ते म्हणतात, आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नावभरी उगे नसावे, पावके दहावे, वर्षावे जळे, पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्व्या भूते वहावी, हे आज्ञा माझी. तर असे हे सर्व या भगवंताच्या आज्ञेत काम करणारे आहेत. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. जीव हा परमात्म्याचा अंश आहे. तो जोपर्यंत परमात्म्याला प्राप्त करून घेत नाही तोपर्यंत त्याला मृत्यूलोकात म्हणजेच या जगात किंवा विश्वात जन्म घ्यावा लागतो. जीव परमात्म्याशी अभिन्न आहे, परंतु संसाराशी त्याने संग मानल्यामुळेच त्याला विविध योनीत जावे आणि यावे लागते. येथे परमधाम असे म्हटले आहे. परमधाम म्हणजे परमात्मा. ते धाम प्रकाश स्वरूप आहे. ते चेतन ज्ञानस्वरूप व परमात्म स्वरूप आहे. ते अविनाशी परमपद आहे. ते आत्मरूपाने प्रत्येकात स्थित आहे. परंतु आपण जडतेशी म्हणजे शरीर इत्यादिकांशी तादात्म्य, ममता, कामना यांच्याशी संलग्न असल्यामुळे ते आपल्याला स्वाभाविक अनुभवता येत नाही. ते पद असे आहे की तेथे गेल्यावर पुन्हा परत येणे होत नाही. तेच परमधाम किंवा परमात्म पद आहे. परत येण्याचे तात्पर्य म्हणजे दुःखात पडणे. दुःख हा द्वैताचा परिणाम आहे. जेथे द्वैत नाही तेथे एकत्वाचा अनुभव व अनन्य भाव स्थिर होतो. मग असा अनुभव पुन्हा द्वैतात राहत नाही. परमपद असे आहे की त्याची एकदा ओळख पटली की मग शोक आणि मोह उरत नाही. आपण परमेश्वराचा अंश आहोत, म्हणूनच भगवंताचे जे धाम आहे ते आपले सुद्धा आहे. आणि हा विचार गीतेत वारंवार भगवंताने प्रगट केला आहे.
ते असं म्हणतात, यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परम मम ततः पदं तत्परिमार्गितव्ये यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः किंवा यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम. भगवंतांनी अशा प्रकारची ही सर्व उपदेश आहे हा अर्जुनाला इथे केलेला आहे. इथे आपण थांबूया. श्लोक 7. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. अर्थ, या मनुष्य लोकात किंवा या कर्मभूमीत माझाच सनातन अंश जीव होऊन राहिला आहे. तो प्रकृतीच्या ठिकाणी स्थिर राहणाऱ्या पंचेंद्रियांना आणि 6व्या मनाला आपल्याकडे आकर्षित करतो. मन व 5 सूक्ष्म इंद्रिये यांना लिंगदेह असे म्हणतात. विवरण. भगवंताने 7व्या अध्यायात जीव कशाला म्हणतात ते सांगितले आहे. भगवंताची दुसरी पराप्रकृती म्हणजेच जीव, या पराप्रकृतीने संपूर्ण जगत धारण केले आहे. ती परमात्म्याचे साक्षात तेज आणि शक्ती आहे. तसेच ती परमात्म्याचा सनातन अंशसुद्धा आहे. सनातन म्हणजे नित्य शाश्वत. सनातन म्हणजे सत अधिक आ अधिक तन. सत म्हणजे आज अस्तित्वात असलेला, तन म्हणजे ताणणे आणि आ म्हणजे आपल्यापर्यंत किंवा आजपर्यंत, अगदी पूर्वीपासून आपल्यापर्यंत, अगदी आत्तापर्यंत आलेला असा तो सनातन. अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत अस्तित्वात असलेला तोच हा सनातन. आत्मा, मन व 5 सूक्ष्म इंद्रिये म्हणजे पराप्रकृती यांच्या आकर्षणात पडला की तो वेगळा होतो. त्याचे व्यापक स्वरूप तो विसरून जातो व मन आणि इंद्रिये यांना आपले व्यक्तिमत्व म्हणजे अहम असे मानू लागतो आणि तो मनाच्या व इंद्रियांच्या विविध भोगांनी सुखी किंवा दुःखी होतो. जीव, मन व सूक्ष्म इंद्रिय यांनी मिळून लिंग देह तयार होतो किंवा तो बनलेला आहे. जडदेहाला चेतना देणारा व त्याविषयी अहंभाव उत्पन्न करणारा असा जो चैतन्य स्वरूप ईश्वर, तो मीच, तोच या मृत्यूलोकी जीवाभावाने नांदत राहतो. जीवाच्या ज्ञानाबद्दल असणारी जगतातील घडामोड, जीवलोक किंवा जेथे जन्म मृत्यू सत्य मानले जातात ती जीवसृष्टी किंवा मृत्यूलोक किंवा तोच संसार आहे. पराप्रकृती म्हणजेच जीव. पराप्रकृती म्हणजे मनाचे अतिसूक्ष्म परमाणू व इंद्रिय द्रव्याचे अतिसूक्ष्म परमाणू या सर्वांचा मिळून झालेला एक सूक्ष्म असा अणू आहे. तो परमात्म्याचा अंश असलेला मी व या मी मध्ये अनेक जन्मांचे संस्कार साठवलेले जातात. येथे 2 वेळा मी हा शब्द आलेला आहे. त्यातील पहिला मी म्हणजे परमात्म्याचा अंश आहे व दुसरा मी म्हणजे जो लिंगदेह आहे तो. यामध्येच अनेक जन्मांचे संस्कार साठवले जातात असे भगवंत सांगत आहेत. मन, बुद्धी व इंद्रियांची सूक्ष्म द्रव्ये यात असतात. जीवनातील प्रत्येक अनुभवाचे एक गुप्त चित्र यावर कोरले जाते आणि ते कधीच पुसले जात नाही. यालाच सर्वांची नोंद करणारा चित्रगुप्त असे म्हटले जाते. आपल्या शरीरातील सत्ताधीश म्हणजे सर्व म्हणजेच ईश्वर हाच जीव आहे आणि त्यालाच मी म्हणून ओळखले जाते. माझाची अंश संसारी झाला जीव सनातन असं विनोबाजींनी याचे वर्णन केलेले आहे. या जीवाला मन व 5 इंद्रिये असतात आणि पंचेंद्रियांचा स्वामी मन आहे. मनासह ही सूक्ष्म पंचेंद्रिये प्रकृतीत स्थानापन्न होतात. प्रकृती म्हणजे देह, तो जड आहे, पण इंद्रिये मात्र जड नाहीत. ती तरल असतात, चेतन असतात. या इंद्रियांना ओढण्याचे काम जीव सतत करीत असतो. हा जीव नसेल तर इंद्रिये काम करू शकत नाहीत. जडदेहाला चेतना देणारा असा हा जीव आहे असे भगवंत इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 8. शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानि वाशयात. अर्थ, जेव्हा या शरीराचा स्वामी शरीर प्राप्त करतो अथवा ते सोडतो तेव्हा वायूने फुलातून सुगंध नेल्याप्रमाणे
या इंद्रियांना तो आपल्याबरोबर घेऊन जातो. विवरण: वर सांगितल्याप्रमाणे जीवनातील प्रत्येक अनुभव कायम राहतो. ही जीवनभराची कमाई आपली कधी वाया जात नाही. कारण शरीरात येताना हा मी, मन व इंद्रिय या द्रव्यासह येतो व शरीर सोडताना त्यांना बरोबर घेऊनच जातो. या बरोबर नेण्याला फुलाच्या सुगंधाची इथे उपमा दिली आहे. तर मीला वायूची. फुलामध्ये सुगंधाचा साठा असतो. फूल हे सुद्धा एक शरीरच आहे. यापासून काही गंध घेऊन वायू वाहतो व तो आपल्या नाकापर्यंत पोचवतो. तो आपल्या नाकात शिरला की आपल्याला त्या फुलाचा सुवास येतो. ज्याप्रमाणे हा वायू सुगंध वाहून नेण्याचे काम करतो, अगदी त्याचप्रमाणे देहाचा हा स्वामी ईश्वर मनासह 6 इंद्रियांना वाहून नेण्याचे काम करतो. तो जेव्हा एखादा देह स्वीकारतो तेव्हा तो या 6 इंद्रियांना त्या शरीरात नेतो व त्या शरीराशी संयोग घडवतो. आणि एखादा देह सोडून जातो तेव्हा तो या 6 इंद्रियांना बरोबर घेऊनच जातो. म्हणजेच शरीर धारण करताना अगर सोडताना दोन्ही वेळा ईश्वर या 6 इंद्रियांना धरून ठेवतो. आपण आपले घर बदलताना ज्याप्रमाणे घरातील सामान घेऊन जातो व नव्या घरात ते आणतो, अगदी तसेच ईश्वर शरीर बदलताना करतो. ज्याप्रमाणे फुलाचा सुगंध आपल्याला दिसत नाही, पण त्याचे सूक्ष्म अणू वातावरणात असतात, त्याचप्रमाणे जीवात्मा किंवा ईश्वर आपल्या अनुभव समृद्ध झालेल्या मनासह इतर 5 इंद्रियांबरोबर असतो. म्हणूनच मी मध्ये जन्मोजन्मीचे संस्कार असतात. ते प्रसुप्त असले तरी ते पुसलेले नसतात. या श्लोकात भगवंतांनी 3 शब्द दृष्टांत रूपाने दिले आहेत. एक वायू, दुसरा गंध आणि तिसरा आशय. आशय म्हणजे स्थान, जसे जलाशय. येथे शरीराला आशय म्हटले आहे. गंधाचे स्थान फूल आहे. गंध वाहून नेणारा वायू म्हणजेच जीवात्मा तो गंधरूप असलेल्या सूक्ष्म व कारण शरीराला बरोबर घेऊन जातो. तेव्हा त्याचे आशयरूपी स्थूल शरीर मागे राहते. या जीवाला 2 शक्ती प्राप्त आहेत. एक प्राणशक्ती आणि दुसरी इच्छाशक्ती. प्राणशक्तीमुळे श्वासोश्वास सुरू असतो. इच्छाशक्तीमध्ये भोग प्राप्त करण्याची इच्छा असते. सातत्याने श्वासोश्वास केल्याने प्राणशक्ती क्षीण होत जाते. ही शक्ती संपणे म्हणजेच प्राण्याचा मृत्यू होणे. मात्र जडाचा संग केल्याने सतत काहीतरी मिळवावे अशी इच्छा मात्र कायमच राहते. ही इच्छा ज्या क्षणी संपते तेव्हा माणूस जीवनमुक्त होतो. पण प्रत्यक्षात मात्र प्राणशक्ती संपली तरी इच्छाशक्ती शिल्लकच राहते. ती पुनर्जन्माला कारणीभूत असते असे भगवंत सांगत आहेत. या श्लोकात गृहीत्वा हा शब्द आहे. याचा अर्थ पकडणे, तादात्म्य पावणे असा आहे. येथे जीवाला वायूची उपमा दिली आहे. तो सुद्धा वायूप्रमाणे निर्लिप्त असतो. कारण वायूत नेहमी गंध टिकून राहत नाही, तो आपोआप नाहीसा होतो. मात्र जीव मन, बुद्धी, इंद्रिय यांना सोडत नाही, तोपर्यंत तो सुटत नाही. याचे कारण या सर्वांना जीव स्वतःच पकडून ठेवतो. गृहीत्वे तानी, म्हणूनच स्वतःहून सोडले तरच ते सुटतात असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 9. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. अर्थ: हा जीव कान, डोळे, त्वचा म्हणजे स्पर्श, जिव्हा म्हणजे रसना, नाक आणि मन यांचा आश्रय करून विषयांचा उपभोग घेत असतो. विवरण: अधिष्ठाय मनश्चाय. जीवात्म्याला मनाविना इंद्रियापासून सुख अगर दुःख होऊ शकत नाही. म्हणून येथे मनाला अधिष्ठित करण्याविषयी सांगितले आहे. जीवाला मनाला अधिष्ठित करून म्हणजेच मनाचा आश्रय घेऊनच इंद्रियद्वारे विषयांचे सेवन करायला येते. प्रत्येक इंद्रियाशी मनाचा संयोग झाला तरच ऐकणे, पाहणे, स्पर्श करणे, स्वाद घेणे इत्यादीचे ज्ञान होत जाते.
त्या त्या विषयांचा भोग घेतला जातो. श्रोत्र म्हणजे कान, ते ऐकण्याचे इंद्रिय आहे. चक्षु डोळे पाहण्याचे इंद्रिय. याचप्रमाणे स्पर्शन म्हणजे स्पर्श त्वचेद्वारा, रसन म्हणजेच जिभेद्वारा, घ्राण म्हणजे वास नाकाद्वारे घेतला जातो. अर्थातच ही 5 ज्ञानेंद्रिये व या सर्वांसह अधिपत्य गाजवणारे मन हे 6वे ज्ञानेंद्रियच आहे. या सर्व इंद्रियांमध्ये राहून जीव म्हणजेच ईश्वरच, जीव हा त्याचा एक अंश आहे, म्हणून त्याला ईश्वर असे म्हटले आहे. विषयोपभोग घेत असतो. अधिष्ठाय म्हणजे अधिष्ठित होणे, राहणे. या 6 जणात ईश्वर राहतो व तो उपभोग घेतो, हे खरेच आहे. कारण ईश्वर नसेल तर यापैकी एकही इंद्रिय आपले काम करूच शकत नाही. शरीरामध्ये जोपर्यंत हा जीव किंवा प्राणरूपाने स्थित आहे तोपर्यंतच त्याचे काम सुरू असते. म्हणजे शरीराचे आणि त्या त्या अवयवांचे काम ह्याच्या अस्तित्व असेपर्यंतच सुरू असते. विषयानुपसेवते. एखादा व्यापारी काही कारणाने एका ठिकाणचे दुकान बंद करून दुसऱ्या ठिकाणी सुरू करतो. अगदी त्याचप्रमाणे हा जीवात्मा एका शरीराला सोडून दुसऱ्या शरीरात जातो आणि ज्याप्रमाणे मागील शरीरात विषयांचे आसक्तीपूर्वक सेवन करीत होता, अगदी तसाच दुसऱ्या शरीरात तोच स्वभाव असल्याने विषयांचे सेवन करू लागतो. या विषयांची आसक्तीच त्याला पुन्हा पुन्हा जन्ममरण भोगायला लावते. मागील श्लोकात जीवात्मा जन्मोजन्मीचे संस्कार घेऊन नवीन शरीरात प्रवेश करतो असे सांगितले होते. हे संस्कार प्रसुप्त असले तरी पुसलेले नसतात, ते कधी नाहीसे होत नाहीत. त्या संस्कार रूपाने भाव स्थिर होतो, त्यानेच व्यक्तीचा स्वभाव बनतो व हा स्वभावच जीवनातील निर्णय घेतो, नवे अनुभव गोळा करतो. या सर्व घटक द्रव्यांचा मी तयार झालेला असतो. हा मी म्हणजेच लिंग शरीर. यामध्ये जन्मोजन्मीचे संस्कार संग्रहित असतात आणि हाच शरीरात दाखल होऊन या 6 इंद्रियांचे द्वारा विविध विषयांचा उपभोग घेत राहतो, सुखदुःख अनुभवतो व नव्या अनुभवांचा साठासुद्धा करतो. मागील 3 श्लोकात जीवात्म्याच्या स्वरूपाचे वर्णन केले आहे, तर पुढील श्लोकात या जीवात्म्याच्या स्वरूपाला कोण जाणतो व कोण जाणत नाही हे भगवंत सांगणार आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 10. उत्क्रामन्तं स्थितं वापि भूम्रानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. अर्थ: शरीर असताना, सोडताना वा गुणांचा भोग घेत असताना अज्ञानी लोक त्या साक्षीभूत आत्म्याला जाणत नाहीत, मात्र ज्ञानी लोक त्याला तत्वतः म्हणजेच बरोबर जाणतात. विवरण: जीवात्मा या शरीरातून बाहेर पडताना जीवनभर साठवलेले संस्कार घेऊनच बाहेर पडतो असे मागील श्लोकात भगवंताने सांगितले आहे. आणि हे सारे संस्कार जीवात्मा शरीरात येताना आपल्याबरोबर घेऊन पण येतो. गर्भबीजात जीवात्मा अवतरतो. शरीरात असताना तो सुखदुःख भोगतो व अनुभव समृद्ध करतो. जन्माला येताना तो मागील संस्कारसुद्धा घेऊन येतो आणि त्यामध्ये या जन्मातील अनुभवांची भर पडत जाते. मृत्यूचे वेळेपर्यंत तो ते सर्व अनुभव मनबुद्धीत साठवून ठेवतो व मृत्यूनंतर ती सर्व शिदोरी आपल्याबरोबर घेऊनच तो पुढील वाटचाल करायला सुरुवात करतो. अशा तऱ्हेने जीवात्मा उत्क्रांत होत जातो. शरीर सोडताना, शरीरात असताना, उपभोग घेताना व सत्वादी गुणांनी युक्त असताना आत्म्याला ज्ञानदृष्टीने पाहणारेच पाहू शकतात. पण ज्ञानदृष्टी नसणारे जे मूढ आहेत त्यांना आत्म्याची अगदी कल्पनासुद्धा नसते. आपल्या शरीरात जी कर्मे होतात ती पाहिल्यास आत्म्याची आपल्याला माहिती होऊ शकते, मात्र कर्माचे अनुसंधान केले नाही तर आत्म्याचे ज्ञान मात्र होतच नाही. या जगात सर्वत्र म्हणजे चराचरात आत्मा भरून राहिला आहे. सजीव सृष्टीत दिसून येणारे
इच्छा, द्वेष, सुख, दुःख आणि प्रयत्न पाहिले नाहीत तरी जीव अथवा आत्मा जाणता येऊ शकत नाही. आणि या लक्षणांवरूनच सजीवात आत्मा आहे आणि निर्जीवात तो नाही असे म्हणणे सुद्धा योग्य नसते. कारण एखादा वृक्ष हलला तर आपल्याला वायूची जाणीव होते, पण वृक्षाची हालचाल नसताना वायू नसतोच असे म्हणणे जसे योग्य नाही, अगदी तसेच जीवाच्या हालचालीवरून फक्त आत्म्याची जाणीव होते. या व्यतिरिक्त जेथे हालचाल नाही तेथे आत्मा असत नाही असे मात्र होत नाही. म्हणूनच मरणाबरोबर आत्मा निघून गेला आणि जन्मानंतर तो आत्मा आला असे म्हणणे योग्य नसते. कारण तो सर्वगत, सर्वव्याप्त आहे. तसेच तो एकरस आणि अखंड सुद्धा आहे. सर्वांचा आत्मा एकच आहे. तो येतही नाही आणि जातही नाही. यासाठी सजीव प्राण्यांचे निरीक्षण करणे फार आवश्यक असते. जीवन, मरण, भोग आणि गुण यांचा विचारसुद्धा करायला लागतो. कारण त्याशिवाय आत्म्याच्या अस्तित्वाची जाणीवच होत नाही. ज्ञानदृष्टीचे लोक प्राण्यांचे उत्क्रमण, भोग, अवस्था इत्यादीचा विचार करून आत्म्याचे अस्तित्व ओळखू शकतात. पण ज्यांना ज्ञानदृष्टीच नाही ते प्राण्यांची हालचाल पाहूनही आत्म्याला ओळखू शकत नाहीत. अभ्यासाचे साह्याने ज्ञानदृष्टीचा विकास आपल्या ठिकाणी करून आत्म्याचा साक्षात्कार करून घ्यायला लागतो. मनुष्य जीवनाचे ते एक फार मोठे उद्दिष्ट आहे. कारण हे सर्व घडविणारा ईश्वर आहे व त्याला पाहण्यासाठी ज्ञानचक्षूच लागतात, जे अध्यात्मविद्येनेच प्राप्त होऊ शकतात. गुणांशी संबंध झाल्याने जन्ममरण होतात. खरे तर आपली अवनती कोणालाच नको असते, पण सुखाचे आसक्तीमुळे आपली उन्नती कशात आहे हे सामान्य माणसाला कधी कळत नाही. सुखाची आसक्ती म्हणजे विषय भोगांपासून जे सुख मिळते त्याची आसक्ती. तो नाशवान पदार्थाद्वारा विविध भोगातून आपली उन्नती व्हावी असे प्रयत्न करीत राहतो आणि त्याचा परिणाम नेमका उलटाच होऊन त्याची अवनती होत जाते. शरीर सोडून जाणे, दुसऱ्या शरीरात स्थिर होणे व विषयांना भोगणे या तीनही क्रिया अगदी वेगवेगळ्या असल्या तरी त्यात राहणारा जीवात्मा मात्र एकच आहे. ही गोष्ट प्रत्यक्ष अनुभवातली असली तरी मूढ अविवेकी माणूस ती जाणू शकत नाही. त्याला त्याचे फारसे महत्त्वही वाटत नाही, कारण तो तिन्ही गुणांनी मोहित झालेला असतो. शरीराचा, पदार्थाचा व भोगाचा संयोग व वियोग होतो, मात्र अनेक अवस्थेत आत्मा एक राहतो असे असले तरी तो अनेक अवस्थेत जातो. ही गोष्ट प्रत्यक्ष असली तरी विमूढ लोक याकडे लक्ष देत नाहीत. तो ही गोष्ट जाणून घेत नाही, तसा प्रयत्नसुद्धा करत नाही. मात्र ज्ञानदृष्टी असलेले लोकच याकडे पाहतात आणि ती गोष्ट जाणून घेतात असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. श्लोक 11. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः. अर्थ: योगी लोकांना प्रयत्नानेच आपल्या हृदयात आत्मदर्शन होते. ज्यांचे चित्त शुद्ध नाही, इंद्रियांवर ज्यांचा ताबा नाही, अशा व्यक्तींना प्रयत्न करूनही आत्मा गवसत नाही, म्हणजे सापडत नाही किंवा कळत नाही. विवरण: मागील श्लोकात ईश्वराला पाहण्यासाठी ज्ञानचक्षु हवेत असे भगवंताने सांगितले होते. मात्र हे ज्ञानचक्षु कोणाला प्राप्त होतात ते या श्लोकात भगवंत स्पष्ट करीत आहेत. शरीरात ये जा करणाऱ्या ईश्वराला प्रयत्न करणारा योगीच बघू शकतो. यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे तो योगी हवा आणि दुसरे म्हणजे तो योगी असला तरी त्यांनी प्रयत्नसुद्धा करायला हवा. योगी आहे पण प्रयत्न करीत नाही, किंवा योग साधलेला नाही पण प्रयत्न तर करतो आहे, तर या दोघांनाही ईश्वर दिसत नाही. यापूर्वी बुद्ध्यायुक्त यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी, म्हणजे बुद्धीने युक्त होऊन कर्मबंध तोडला पाहिजे, किंवा विशुद्ध होऊन सर्व भूतांना आपल्यात पाहायला पाहिजे. युक्त कर्मफलं त्यक्त्वा, कर्मफलाचा त्याग केला पाहिजे. येशाम साम्ये स्थितम मनः, साम्यावस्थेत राहून ब्रह्मात स्थिर व्हायला पाहिजे.
कामक्रोधोद्भवम वेगम, कामक्रोधांचा आवेग सहन करता यायला हवा. योंत सुखोंतरारात्मा, स्वतः रमता आले पाहिजे. संन्यस्त संकल्प योगी, सर्व संकल्पाचा त्याग केला पाहिजे. योगी युंजीत सततम आत्मानं, आत्म्याशी मिलन घडवले पाहिजे व चित्त स्थिर करायला पाहिजे किंवा व्हायला पाहिजे. हे सर्व घडले तरच योग साधला असे म्हणतात. यापूर्वीच्या वेगवेगळ्या अध्यायात वेगवेगळ्या श्लोकातून हे संदर्भ आलेले आहेत. आणि असा हा योग साधला तरी प्रयत्नसुद्धा सुरू ठेवावेच लागतात, तरच ईश्वराचे दर्शन घडते. प्रयत्न म्हणजे योगी ध्यानावस्थेत मनाचा लय साधतात. मग मनाचे चिंतन थांबते, विचारसुद्धा संपतात. मनावर कोणत्याच विचारांचे अगर भावभावनांचे तरंग शिल्लक राहत नाहीत. अशा वेळी मी असतो, अशा मीला योगी ध्यानावस्थेत शोधतात. ते या जीवात्म्याला बरोबर ओळखतात. मग आत असलेला जीवात्मा सर्व भूतांमध्ये असल्याची सुद्धा त्याला खात्री पटते. अशा रीतीने ज्यांनी स्वतःला घडविले तो योगी कृतात्मा असतो. त्यांना योग साधून प्रयत्न करून ईश्वराचे दर्शन पण घेतलेले असते. पण ज्यांना स्थल काला वाचून विचार करता येत नाही, जे केवळ रजोगुणात व तमोगुणात रमलेले आहेत, त्यांना प्रयत्न करूनही हा आत्मा म्हणजे काय ते कळू शकत नाही. कारण असे लोक जो प्रयत्न करतात तो या शरीराच्या व भोगांच्या साधनाद्वारे करतात. ते स्वतःचा आत्मघातच करून घेतात आणि ते अकृतात्मा होतात असे भगवंत सांगत आहेत. अचेतस म्हणजे चित्तशून्य, चित्त नसलेले. प्रत्यक्षात चित्त नसलेला एकही प्राणी नसतोच. प्रत्येकात चित्त असतेच, पण ते चंचल असते, ते स्थिर नसते. चित्त आपल्या जागी नसेल तर त्याचा काय उपयोग? अर्थातच त्याचा उपयोगच नसतो आणि असे चित्त असून नसल्यासारखेच असते. म्हणून अशा चंचल चित्त असलेल्यांना भगवंत अचेतस असे म्हणत आहेत. ईश्वर कधी वेळ ठरवून भेटत नाही, तसेच ईश्वर बघायला चित्तसुद्धा आवश्यक आहे. म्हणूनच आपल्याकडे असं म्हणतात की तो कधी कोणाच्या रूपाने कसा येऊन आपल्याला भेटेल ते आपल्याला कळत नाही. अर्थात हे चित्त स्थिर असले तरच ह्या गोष्टी घडतात. ईश्वर हा अतिसूक्ष्म असतो. ती सूक्ष्मता ग्रहण करायला जी पात्रता हवी असते ती फक्त सूक्ष्म असलेल्या चित्तातच असते. जडदेह सूक्ष्म ईश्वराला पाहू शकत नाही, तो चित्तानेच पाहता येतो. अर्थातच असे चित्त एका जागी स्थिरच हवे आणि तरच ईश्वर आपल्याला दिसेल किंवा भेटेल. अशा रीतीने प्रयत्नशील स्थिरचित्त योगी ईश्वराचे दर्शन करू शकतात. आणि यानंतर भगवंत आपले स्वरूप स्पष्ट करीत आहेत. इथे आपण थांबू. श्लोक 12. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. अर्थ, सूर्यामध्ये जे तेज आहे आणि जे सर्व जगाला प्रकाशित करते ते तेज चंद्रात आणि अग्नीत सुद्धा आहे. ते माझेच म्हणजेच ईश्वराचे किंवा परमेश्वराचे तेज आहे असे तू समज, असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. विवरण. परमात्मा प्रत्येक रूपात आहे. तो विश्वात्मा विश्वरूप आहे. म्हणजेच तो प्रत्येक आकृतीत, मूर्तीत, रूपात, शरीरात विद्यमान असतो. इतकेच नाही तर तो सर्व विश्वातील कार्यसुद्धा चालवतो. तोच सूर्य व चंद्र यांना ऊर्जा रूपाने पृथ्वीवरील सर्व भूतमात्रांचे भरण पोषणसुद्धा करायला सांगतो किंवा त्यांच्याकडनं ते करवून घेतो. सूर्यामुळे जगाला प्रकाश व उष्णता मिळते. पण या सूर्याला प्रकाश व ऊर्जा कुठून प्राप्त होते? तर विज्ञानाचे संशोधन असे सांगते की सूर्यावर अणुप्रक्रिया होत राहते. पण पुढचा प्रश्न असाही निर्माण होतो की ती क्रिया कोण घडवतो? अणुप्रक्रियेतून तेजच का बाहेर पडते? तसेच सूर्याचे ते तेज पृथ्वीपर्यंत आल्यावर सर्व जीवांच्या सुद्धा उपयोगी पडते. प्राण्यांना चेतना मिळते, मात्र त्या तेजाचा, उष्णतेचा भूतमात्रांना त्रास होत नाही. या सर्व गोष्टी सृष्टीमध्ये हजारो लाखो वर्षे सुरळीतपणे सुरू आहेत. ती योजना फक्त परमेश्वरच व्यवस्थित अंमलात आणत आहे
किंवा तोच एकटा ह्या सर्व गोष्टी करू शकतो. सूर्याप्रमाणे चंद्राचे व अग्नीचे तेज पण परमेश्वराचेच आहे. चंद्र परप्रकाशी आहे, म्हणजे त्याला सूर्याकडून ते तेज मिळते किंवा प्रकाश मिळतो. सूर्याचे तेज चंद्रावर पडते, तेथून ते परावर्तित होऊन पृथ्वीवर येते. म्हणूनच आपण चंद्राचे तेज नुसत्या डोळ्याने पाहू शकतो. अग्नीचे तेज व उष्णतासुद्धा सूर्याचीच आहे. अग्नी लाकडातून प्रगट होतो, म्हणजे लाकूड पेटवले की त्यात साठवलेली ऊर्जा बाहेर पडते आणि त्यालाच आपण अग्नी असे म्हणतो. सूर्याचीच ऊर्जा झाडे लाकडात साठवितात, तीच अग्नीचे रूपाने बाहेर पडतात. इथे एक मुद्दाम गोष्ट नमूद करते. मध्यंतरी एक व्हॉट्सअपवर असा मेसेज आला होता की थंडीच्या दिवसात जंगलातली माकडं जी असतात ती जंगलातली वाळलेली लाकडं एकत्र करतात, गोळा करतात आणि त्याच्याभोवती गोल बसून त्या लाकडातील उष्णता जी आहे, ऊब आहे, ती आपल्याकडे खेचून घेतात. मात्र ह्यावेळी ती लाकडं पेटवलेली नसतात आणि ते त्यातलं सगळं उष्णता आणि तेज त्यांनी खेचून घेतल्यानंतर ती लाकडं तिथेच टाकून ती माकडं निघून जातात. अर्थात ही जी लाकडं तिथे पडलेली असतात ती अगदी वाळलेली असतात, पण ही लाकडं त्यानंतर कधीच पेट घेऊ शकत नाहीत. त्याच्यावर अगदी रॉकेल किंवा तेल ओतून ती पेटवायचा प्रयत्न केला तरीसुद्धा ती पेटत नाहीत, कारण त्यातली सर्व ऊर्जा किंवा शक्ती, उष्णता आहे ती त्या माकडांनी खेचून घेतलेली असते. आणि निसर्गातील हा एक मोठा चमत्कार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि यातूनच ही सूर्याची ऊर्जा लाकडात साठवलेली असते हा सिद्धांतसुद्धा इथे खरा ठरतो. आपण तेलाचे, रॉकेलचे, पेट्रोलचे दिवे लावतो, तर ते सर्व सूर्यापासूनच ऊर्जा घेतात, कारण तेल वनस्पतीजन्य आहे. झाडांनी सूर्याचीच ऊर्जा स्वतःच साठवलेली असते आणि ती तेलामध्ये, रॉकेलमध्ये, डिझेल किंवा पेट्रोलमध्ये येते. आणि अर्थातच ही सर्व खनिजे खाणीतून बाहेर काढली जातात. त्याचे मूळ या झाडातच आहे, कारण प्राचीन काळी जी झाडे भूकंप व अन्य कारणांनी जमिनीत गाडली गेली होती त्यापासून खनिज तेले व दगडी कोळसा यांची निर्मिती होते. म्हणूनच अशा प्रकारची सर्व ऊर्जा सूर्यच आहे, म्हणजेच पर्यायाने परमात्म्यापासून निर्माण झालेली आहे किंवा ती त्याचीच आहे. सूर्य, चंद्र, अग्नी यातील ऊर्जेचे रूप वेगळे असले तरी त्याचा मूळ स्रोत परमेश्वरच आहे. 7व्या अध्यायात प्रभास्मी शशी सूर्ययोः असे भगवंताने सांगितले आहे. तर 10व्या अध्यायात विभूती सांगताना ज्योतिषाम रवी असे त्यांनी सांगितले आहे. म्हणजे सर्व तेजस्वी ज्योतींमध्ये रवी म्हणजे सूर्यच जो आहे तो भगवंताची विभूती आहे असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 13वा. गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधी सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः. अर्थ: मी म्हणजे ईश्वर पृथ्वीत प्रवेश करून आपल्या बलाने सर्व भूते धारण करतो आणि रसरूप सोम बनून सर्व औषधींना सुद्धा पुष्ट करतो. विवरण: वर सांगितलेली सूर्याची ऊर्जा पृथ्वी चिरते व भूतांचे जीवन धारण करते. पृथ्वीमध्ये जी धारण शक्ती आहे ती भगवंताचीच आहे. त्याचप्रमाणे पर्जन्य, जल, वायू, धान्य, पशु, पक्षी, कीटक इत्यादीसह सर्व मानव पृथ्वीवर निर्माण होतात आणि जगतात. ते सूर्याची ऊर्जा पृथ्वी चिरते म्हणूनच. अन्न म्हणजे सूर्य ऊर्जेचे रूपांतर. जर सर्व प्राणीमात्रात सूर्य ऊर्जा थेट स्वीकारता आली असती तर त्यांना अशा भोजनाची म्हणजे आहाराची आवश्यकताच राहिली नसती. म्हणून भगवंत सांगत आहेत की ऊर्जेच्या रूपाने मी पृथ्वी चिरून या भूतांना धारण करतो. याशिवाय प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये जे तेज असते किंवा शक्ती असते ज्यामुळे प्राणी जिवंत राहतात ते तेज ईश्वराचेच आहे. सर्व प्राणीमात्रांना ईश्वर सांभाळतो. यामध्ये सगळे पशुपक्षी इत्यादी चर प्राण्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर पृथ्वीवरील महत्त्वाची गोष्ट म्हणजे वनस्पती, झाडे, विविध पिकं
इत्यादी आहे. तर या सर्वांचे पोषणसुद्धा हा परमेश्वरच करीत असतो. सूर्याच्या तेजामुळे व इतर पंचमहाभूतांपासून म्हणजे जसे पृथ्वी, आप, वायू इत्यादीपासून वनस्पती अनेक पदार्थांची निर्मिती करत असतात. सूर्यासह सर्व महाभूते परमेश्वरानेच निर्माण केलेली आहेत आणि व्यापलेली सुद्धा आहेत. त्यामुळेच इतर प्राणी जगताप्रमाणे वनस्पतीचे पोषणसुद्धा हा परमेश्वरच करतो. अर्थातच हे कार्य चंद्रकिरणांद्वारे केले जाते. कारण चंद्र म्हणजेच सोम हा रसात्मक आहे. रस हाच त्याचा आत्मा व कार्यसुद्धा आहे. चंद्राला औषधींचा किंवा वनस्पतींचा राजा असे म्हणतात. तो वनस्पतींचा पोषक आहे. आपल्याकडे सकाळी सूर्यस्नान करण्याची पद्धत आहे. म्हणजे सूर्य उदयाचे वेळी सूर्याचा प्रकाश आपल्या अंगावर घ्यायचा, सूर्याचे कोवळ्या उन्हात बसायचे आणि तसेच चांदण्या रात्री म्हणजे शुक्ल पक्षात सोमपान करावे असे सांगितले आहे. आपण कोजागिरीचे दिवशी चंद्रकिरणात ठेवलेले दूध पितो किंवा थोडासा विहार सुद्धा करतो. हे सोमपानाचे अवशिष्ट रूप आहे. खरे तर प्रत्येक शुक्ल पक्षात सर्वांनी असे हे जे काही चंद्रकिरण आहेत ते आपल्या अंगावर घ्यायला पाहिजे. या चंद्रामध्ये 2 शक्ती आहेत, प्रकाशिका व पोषण शक्ती. प्रकाशाचे वर्णन मागील श्लोकात केले आहे. यामध्ये पोषण शक्ती सांगितली आहे. शुक्ल पक्षात रसमय चंद्रकिरणांनी चंद्र अमृत वर्षाव करतो असे भगवंत सांगत आहेत आणि त्यामुळेच वनस्पती पुष्ट होतात, त्यांची वाढ होते. असेही एक गोष्ट सांगितली जाते की मातेच्या उदरात असलेल्या बालकाची वाढ सुद्धा शुक्ल पक्षात जास्त होत असते. अशा रीतीने हा भगवंत सर्वांचे भरण पोषण करतो असे अर्जुनाला इथे श्रीकृष्ण सांगत आहेत. इथे आपण थांबू. श्लोक 14. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्. अर्थ, मी म्हणजे परमेश्वर जठराग्नी होऊन प्राण्यांच्या देहाचे आश्रयाने प्राण व अपान या वायूशी संयुक्त होऊन 4 प्रकारचे अन्न पचविण्याचे कार्य करतो. अन्नाचे 4 प्रकार असे आहेत: भक्ष्य, भोज्य, लेह्य व चोष्य. विवरण: सूर्य व सोम ही चैतन्याची रूपे आहेत आणि त्या रूपांची पुढील परिवर्तने जशी दिसतात तशीच अग्नीची सुद्धा काही रूपे आहेत. जसे वडवानळ, वणवा, जठराग्नी किंवा वैश्वानर किंवा क्षुधा. वडवानळ समुद्रात, वणवा जंगलात, तर जठराग्नी किंवा क्षुधा हा प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये असतो. वैश्वानर शब्दात वैश्व अधिक अनर असे 2 शब्द आहेत. वैश्व हा विश्व या शब्दापासून विश्वाचा या अर्थाने आलेला आहे. तर विश्व म्हणजे सर्व, वैश्व म्हणजे सर्वांचा, सगळ्या विश्वाचा. अनर म्हणजे अनल किंवा अग्नी आहे, जो सर्व विश्वात भरून राहिलेला आहे. तो स्वाभाविकपणे सर्व प्राण्यांचे देहात सुद्धा असतोच. त्याचे अस्तित्वाने शरीर गरम राहते. अग्नी म्हणजे शक्ती. गरम करणे हा शक्तीचा एक आविष्कार आहे. सर्व प्राण्यांचे देहात राहणारा अग्नी आपले काम करताना प्राणवायूची मदत घेतो. ज्वलन प्रक्रियेला प्राणवायूची गरज असतेच. हा वैज्ञानिक सिद्धांत आहे आणि तो जर नसेल तर अग्नी विझून जातो. शरीरातील अग्नीला मदत करणारे प्राण व अपान हे 2 वायू असून ते जठराग्नीला संयुक्त होऊन शरीरातील अन्न पचनाचे काम करत असतात. म्हणून ज्ञानदेव सांगतायत की प्राणापानाच्या जोड भाती फुंक फिंकोनिया अहोराती आटी तसे नेणो किती उदरा माझी. की ह्या पोटामध्ये आत्तापर्यंत कित्येक प्रकारचं आणि कितीतरी अन्न गेलेले आहे आणि ते सर्वाचं पचनसुद्धा व्यवस्थितपणे झालेलं आहे. अग्नी, प्राण व अपान वायू हे सर्व अग्नी, प्राण व अपान वायू हे सर्वजण एकत्रपणे 4ही प्रकारची अन्ने पचविण्याचे काम करतात. भक्ष्य म्हणजे चावून खाण्याचे पदार्थ, भोज्य म्हणजे गिळायचे पदार्थ,
लेह्य म्हणजे चाटून खाण्याचे पदार्थ आणि चोष्य म्हणजे चोखून खाण्याचे पदार्थ. याशिवाय अन्नाचे पुढील 4 प्रकार पण सांगतात: शाकाहार, मांसाहार, फलाहार आणि धान्याहार. पदार्थ कोणताही असला तरी तो पचविण्याचे काम मात्र हा वैश्वानर प्राण व अपान यांचे रूपाने करत असतो. म्हणजेच परमेश्वर ते सर्व करीत असतो किंवा करवून घेत असतो. प्राण व अपान वायू जठराग्नीला प्रदीप्त करतात. तसेच जठराग्नीने पचविलेल्या भोजनाच्या सूक्ष्म अंशाला किंवा रसाला शरीराचे प्रत्येक भागात पोचविण्याचे सूक्ष्म कार्यसुद्धा करत असतात. पशु, पक्षी, मानव इत्यादींच्या शरीरात पचनक्रियेचे कार्य करणारा हा अग्नी वनस्पती इत्यादीमध्ये सुद्धा कार्यरत आहे. ते त्यांचे खाद्य, पाणी इत्यादी ग्रहण करतात. त्याचे पचन करून वनस्पतींची वाढ होते. 4 प्रकारच्या अन्नातील चोष्य या प्रकारचे अन्न वनस्पती ग्रहण करतात. अशा रीतीने अन्नाचा प्रत्येक अंश परमेश्वराचे शक्ती वाचून पचू शकत नाही, असे भगवंत इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया.